तुम्ही कोणी एक माझा काय ऐकणार नाही, मी पण तुमचं काय ऐकूच नाही. माका पण भूक लागलेली हा. आई तुम्ही माका नको त्याच्या हातचा काय, त्यापेक्षा मी ईश घेईन. आई माधव, मला माहितीये तुझ्याच्यानी भूक कंट्रोल होणार नाही. दुपारचं जेवण बनव तुमच्यासाठी. तुझ्याच नरड्यात घालता जेवण. तुझी ही नाटकं किती चालली आहेत माहित नाही आमका. तुझ्या आवशीन असाच गोड गोड बोलान माझ्या भोवाक नादाक लावलंय, आणि आता तू गोड गोड बोलान या असा खाऊक घालून घर लुबाडू बघतोस. बघितलंस वहिनी, एवढा केला तरी यांका त्रासच होतो माझो. सुषमा जाऊ देते का, त्रास होता ह्या कळता हा ना, मग जा हाय सून या घरातून. माधव, खूप झालं, इथे थांबून काही होणार नाही. आज चल. नाही नीलिम, तू थांब इथे. तुला थांबायचं असेल तर तूच थांब. आर्चिस, आर्चिस थांब जरा. ठीक आहे. आत आणणार ते दिसतायत मला. हो, ते दिसतायत मला. काय म्हणलंस अण्णा? बघ सरिता, या मेला काय फरक पडता काय? दगडासारखं उभा. बघतस काय असो माझ्याकडे? घराचा हाय वाटोळ हो गेला तरी तो सुधरत नाही. एक दत्ता दत्ता बाबा काका, अरे दत्ता 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 सोडता सर, लागेल त्याला. गप, अरे त्याला लागेल. तुम्ही कितीही नाकारलं तरी अण्णा घरातच आहे. काही लागणार नाही. निस्को झालो यो, काय फरक पडत नाही त्या का. कित्याक करतस? काय पाप केल्या जी आमका याची फळा भोगूची लागत. तू नीट असतोस ना, तुझ्या बापाशी काय पण केलं असतं, काय पण तू ह्यो असतो. सांग माका, काय काय मारायचा मी? अरे या घरासाठी सगळं केलं, सगळं. पण बाप म्हणून हारले रे मी. माझ्या लेखक सुधरू शकलं नाही. हात सोडताय तुमका. आजवर तुझ्या बापाने या घरासाठी सगळं केलं. आज त्याका या घराची काळजी वाटता, आणि तू त्यांची अजून परीक्षा घेऊ नकोस.
सुधार नाहीतर एकदाचा जीव घे आमचा. दादा दादा तू रडू नको ना. रडू नकोस. ये ये, बस.